नागराजला भेटायचा प्रियाचा प्लॅन पूर्णाजींनी चांगलाच परतवून लावलाय। श्री स्वामी समर्थ प्रेक्षकांनो, आता प्रिया नागराजची मदत करायला घराबाहेर पडते तेव्हा पूर्णाजींनी प्रियाला अडवलेलं असतं। तर प्रिया पूर्णाजींनाच उलट म्हणालेली असते की बाहेर जाताना असं विचारायचं नसतं ना पूर्णाजी, कुठे चालली आहेस, ते काम होत नाही। तर पूर्णाजी म्हणतात, तुझी बाहेरची कामं ना न झालेलीच बरी, आणि या घरची सून म्हणून तुझी जी कामं आहेत ती तर कधी करताना दिसली नाहीयेस तू। तर प्रिया उलट उत्तर देत म्हणते, घरच्या कामांमध्ये लुडबुड करायची नाही असं तुझ्याच मोठ्या नाचुनेचा आदेश आहे ना। तर पूर्णाजी म्हणतात, पण आता मी सांगते तुला, मला हवं असेल तेव्हा तू घरातल्या कामांना हातभार लावायचा आहेस। तर प्रिया म्हणते, अगं तुला हवं असेल तेव्हा म्हणजे ही पण एक शिक्षाच झाली ना। तर पूर्णाजी म्हणतात, अगदी बरोबर, सगळा स्वयंपाक तयार आहे, फक्त पोळ्या राहिल्यात, त्या तू कर, जा। तर प्रिया पूर्णाजींजवळ येते व म्हणते, पूर्णाजी अगं ऐक ना, माझं एक खूप महत्वाचं काम आहे म्हणून मी बाहेर चालले, मी आल्यावर पोळ्या केल्या तर चालणार नाहीत का? तर पूर्णाजी म्हणतात, नाही चालणार, हे कामही तेवढंच महत्वाचं आहे, जा घरात कणिक मळायला घे, आणि कणकेचा चिखल किंवा दगड करायचं नाहीये। तर प्रिया म्हणते, पूर्णाजी प्लीज ना ग, आज पोळ्या विमलला करू देत ना, नाहीतर मी आल्यानंतर करते। तर पूर्णाजी म्हणतात, विमलला बाकीची बरीच कामं आहेत, सायली तिची कामं आटपून मग बाहेर पडलेली आहे, आणि तुला एक काम सांगितलं तर किती वाद घालतेस। तर प्रिया म्हणते, अगं पूर्णाजी प्लीज ऐक ना। तर पूर्णाजी म्हणतात, जा म्हणाले ना। तर प्रिया मनातच म्हणते, ही म्हातारी गेल्या जन्मी काय मांजर होती का, दरवेळेस कशी काय मला आडवी जाते। तर पूर्णाजी म्हणतात, तन्वी जातेस ना, कसला विचार करतेस। प्रिया म्हणते, हो हो जाते, असं म्हणत आता प्रिया आत घरात निघून जाते। अशा प्रकारे प्रेक्षकांनो, पूर्णाजींनी प्रियाचा नागराजला भेटण्याचा प्लॅन चांगलाच कॅन्सल केलेला असतो। पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा।